नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 23 जानेवारी हा दिवस मराठा साम्राज्याच्या इतिहासात खूप महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी 1664 साली स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांचे निधन झाले होते। शहाजीराजे हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे वडीलच नव्हते, तर त्यांनी स्वतःच्या काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले। शहाजीराजे भोसले यांनी आपल्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, त्यापैकी भातवडीची लढाई ही सर्वात प्रसिद्ध आहे। या लढाईत त्यांनी निजामशाहीच्या विरुद्ध मोठा पराक्रम गाजवला होता। शहाजीराजांनी केवळ लढाई जिंकली नव्हती, तर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने आणि दूरदृष्टीने शत्रूंना हरवले देखील होते। त्यांच्या या गुणांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करण्यासाठी प्रेरणा मिळाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं, त्या स्वराज्याची संकल्पना शहाजीराजे यांनीच निर्माण केली होती। त्या स्वराज्याच्या संकल्पनेला सत्यात उतरवण्याचे महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। बाळासाहेब ठाकरे हे एक प्रसिद्ध भारतीय राजकारणी, लेखक, व्यंगचित्रकार आणि पत्रकार होते। त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर त्यांचा खूप मोठा प्रभाव होता। त्यांना त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी ओळखले जात होते आणि त्यांनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढा दिला। त्यांचे लेखन तीक्ष्ण आणि प्रभावशाली होते आणि त्यांनी सामना नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते। त्यांच्या वक्तृत्व कलेने लाखो लोकांच्या मनावर राज्य केले। 1966 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली। त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लवकरच महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष बनला। शिवसेनेने मराठी माणसाच्या हक्कांसाठी, मुंबईतील बेरोजगारी आणि महाराष्ट्रातील स्थलांतरित झालेल्या लोकांच्या मुद्द्यांवर लढा दिला। त्यांनी हिंदू धर्माचे संरक्षण करण्यासाठी आणि मराठी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी काम केले। त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार शिवसेना पक्षासाठी मार्गदर्शक सिद्ध झाले। बाळासाहेब ठाकरे यांनी आजही लाखो लोक आदर्श म्हणून पाहतात। 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसातील कटक येथे जन्मलेले नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक महान क्रांतिकारी नेते होते। नेताजी या नावाने प्रसिद्ध असलेले सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न केले। त्यांनी आझाद हिंद फौज याची स्थापना करून ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारला। त्यांचे प्रसिद्ध घोषणा शब्द तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हा आजही देशभक्तीचे प्रतीक आहे। सुभाषचंद्र बोस यांना इंग्रजी शिक्षण घेतले आणि नागरी सेवा परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले होते। मात्र देशसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन त्यांनी नोकरी सोडून स्वातंत्र्य संग्रामाला बळ दिले। त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले। काँग्रेस पक्षातील मतभेदांमुळे त्यांनी स्वतंत्र पक्ष फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली। दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते जर्मनी आणि जपानला गेले आणि तेथे आझाद हिंद फौजची त्यांनी स्थापना केली। या फौजेने ब्रिटिशांविरुद्ध अनेक लढाया लढल्या। नेताजींच्या मृत्यूचे कारण अद्यापही रहस्य आहे। असे मानले जाते की 1945 मध्ये त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले होते। जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची स्थापना झाली। ही घटना इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीच्या काळानंतर एक नवीन राजकीय युगात चेतना निर्माण करणारी ठरली। 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती। यामुळे लोकशाही मूल्ये धोक्यात आली होती। या विरोधात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले। जयप्रकाश नारायण हे या संघर्षाचे प्रमुख नेते होते। त्यांनी देशभर जनता पार्टीची स्थापना करण्याचे आवाहन केले। जनता पार्टीची स्थापना ही विविध राजकीय विचारधारा असलेल्या पक्षांचे एकत्रीकरण होते। त्यामध्ये भारतीय लोकदल, काँग्रेस ओ, सोशलिस्ट पार्टी इत्यादी पक्षांनी या पक्षात सहभाग घेतला। यामुळे काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच सत्तेपासून दूर ठेवण्याची शक्यता निर्माण झाली। 1977च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता पार्टीने मोठा विजय मिळवला आणि काँग्रेस पक्षाला सत्तेपासून दूर ठेवले। मोरारजी देसाई हे जनता पार्टीचे पहिले प्रधानमंत्री झाले। जनता पार्टीच्या स्थापनेने भारताच्या राजकीय इतिहासात एक नवीन अध्याय उघडला। कमल नयन बजाज हे जमनालाल बजाज या प्रसिद्ध उद्योगपती आणि गांधीवादी विचारवंतांचे पुत्र होते।
त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग क्षेत्रात मोठे योगदान दिले। कमल नयन बजाज यांनी बजाज समूहाच्या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज समूह हा भारतातील एक प्रमुख उद्योग समूह बनला। त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगामध्ये लक्ष केंद्रित केले आणि बजाज स्कूटर ही भारतीयांच्या घराघरात पोहोचवली। त्यांच्या दूरदृष्टीमुळे बजाज समूह हा भारतातील सर्वात मोठ्या 2 चाकी वाहन उत्पादकांपैकी एक बनला। याशिवाय त्यांनी वित्तीय सेवा, विमा आणि इतर अनेक क्षेत्रात बजाज समूहाचे विस्तार केले। कमल नयन बजाज हे एक यशस्वी उद्योगपती तर होतेच, त्यासोबतच ते एक समाजसेवक देखील होते। त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजसेवेच्या कामातही सक्रिय सहभाग घेतला। 23 जानेवारी 1814 रोजी जन्मलेले सर अलेक्झांडर कनिंघम हे भारतातील पुरातत्व संशोधनाचे जनक म्हणून ओळखले जातात। ब्रिटिश सैन्य अधिकारी असलेले कनिंघम यांनी भारतीय पुरातत्वाचा अभ्यास करण्यात खूप मोलाची भूमिका बजावली आहे। त्यांनी भारतातील अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले आणि त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती गोळा केली। त्यामध्ये सारनाथ, सांची, भरहुत ही त्यांच्या उत्खननाची काही प्रमुख स्थळे आहेत। कनिंघम यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची स्थापना करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या या कार्यामुळे भारतातील प्राचीन इतिहास आणि संस्कृती यांचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास होऊ शकला। कनिंघम यांनी केलेल्या संशोधनामुळे भारतातील प्राचीन वास्तू, शिल्पे आणि नाणी यांचे महत्त्व लक्षात आले। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमुळे भारतीय पुरातत्व शास्त्राचे क्षेत्र समृद्ध झाले। कनिंघम यांच्या कार्यामुळे भारतातील पुरातत्व स्थळाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची जागरूकता वाढली। त्यांच्या कार्याचा भारतीय इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासावर दीर्घकालीन प्रभाव पडला।